नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी तसेच ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे, विद्यार्थ्यांसाठी अशा विविध योजनांची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। शेतकऱ्यांना फायदा होईल, दिव्यांग बांधवांना फायदा होईल अशा रिलेटेड व्हिडिओज आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आता दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कारण मित्रांनो आता नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे। पूर्वी दिव्यांग बांधवांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मानधन मिळत होतं, परंतु आता यामध्ये वाढ केलेली आहे। यामध्ये जवळपास आता 1,000ची वाढ करण्यात आलेली आहे। आता प्रत्येक दिव्यांग बांधवाला महिन्याला 2,500 रुपये मानधन मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला पुढे मिळत राहतील। तर चला मग बघूया डिटेल्स मध्ये। या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आलेली आहे। त्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याला मान्यता देण्यात आली आहे आणि विशेषतः पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क जे त्यांना द्यायचं आहे ते देण्याच्या बद्दल, त्याचप्रमाणे सिंचन आणि पायाभूत सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अशा सगळ्या गोष्टींकरता निधी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे। आपण आजच बघितलं असेल, राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण 1,500 रुपये मदत करायचो ती 2,500 करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत शिक्षकांचा टप्पा अनुदान देखील देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे सर्व घटकांकरता या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे।